वेलकम टू हेमास रेसिपी। आज आपण पावभाजी बनवणार आहे, तर चला सुरू करूया। कुकरमध्ये पहिले आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं का त्याच्यात दालचिनी टाकू, थोडीशी हळद, मीठ, फ्लावर उकळून धुतलेली आहे गरम पाण्याने, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बटाटे कापलेले आणि धुतलेले, वटाणे, सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित। 1 ग्लास पाणी टाकू आपण, व्यवस्थित हलवून घेऊ आणि आता याचं झाकण लावून घेऊ आपण। जवळ 2 ते 3 शिट्ट्या करू आपण। आता तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ। लसूण घेऊ, अद्रक, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली मी। आता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे। चला आता तडका देऊन घेऊ। तेल टाकलंय मी पहिले 2 पळ्या। आता मोहरी 1 चमचा, जिरे, हिंग, कांदा, जवळपास छोटे 4 कांदे आहे हे। कांदा थोडासा लाल करून घेऊ। आता शिमला मिरची टाकू, टमाटर मोठं 1 घेतले बारीक कापून, तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आता अद्रक लसूणची जी पेस्ट बनवली ती टाकली मी। आता व्यवस्थित याला शिजू देऊ आपण। हळद, लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरचीची पावडर टाकली मी आता, आणि मीठ स्वादानुसार। सुहाना पावभाजी मसाला टाकलाय मी 1 चमचा। आता याला मी व्यवस्थित क्रश करून घेते। आपल्या कुकरची वाफ निघालेली आहे। आता ते बटाटे पण आपण मॅश करून घ्यायचे व्यवस्थित। आता हे मिश्रण आपण भाजीत टाकून घेऊ। आता मी परत एकदा तडका देणार आहे, त्यामुळे व्यवस्थित भाजी चवदार लागते। तेल घेतलं, त्यात मी हळद टाकली पहिले, बेडगी मिरची, मीठ आणि पावभाजी मसाला परत टाकते, आणि थोडं पाणी टाकणार आहे। तुम्हाला पातळ करायची असेल तर तुम्ही थोडं जास्ती पाणी पण ॲड करू शकता। आता हा तडका मी भाजीवर टाकणार आहे। बघा किती सुंदर भाजी तयार झाली आपली। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।